सहकारी संस्थेचा 24 कोटींचा घोटाळा, नगरसेवक पिता पुत्रासह 14 जणांवर गुन्हे करण्यात आले दाखल। सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन संस्थेत 24,33,86,020 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चेअरमन अविनाश प्रकाश बोमडेल, राणा रविवार पेठ सोलापूर यांच्यासह 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रथम विशेष लेखापरीक्षक वर्ग 2 बाप्पाजी छप्पूराव पवार या आरोपी विरुद्ध जलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन नियमित D24 ते 31 भद्रावती कॉम्प्लेक्स सोलापूर या संस्थेचे पदाधिकारी आणि इतर संबंधित लाभार्थींवरील 1 ते 14 यांनी आपापसात संगनमत करून 1 एप्रिल 21 ते 31 मार्च 22 पर्यंत आर्थिक वर्षात संस्थेमध्ये 24,33,86,020 रुपये इतक्या रकमेचा गैरव्यवहार करून त्यामधील रक्कम आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार करून संस्थेची विश्वासघात करून फसवणूक केली आहे। बाप्पाजी छप्पूराव पवार, प्रथम विशेष लेखापरीक्षक वर्ग 2 सहकारी संस्था विणकर सोलापूर यांनी केलेल्या वैधानिक लेखापरीक्षणात ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली। त्यानुसार पवार यांनी पोलीस ठाण्यात सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशनच्या पदाधिकारी आणि लाभार्थ्यांसहित 14 जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आणि गुन्हा नोंद करण्यात आलाय। या आरोपीमध्ये चेअरमन अविनाश प्रकाश बोमडेल, राहणार 151/23 रविवार पेठ, संचालक सहदेव हणमंतू इपलपल्ली, श्रीहरी रामण्णा विडक, संचालक मनोहर पापय्या इगे, संचालक यादगिरी बालय्या वड्डेपल्ली, संचालक सर्वेश्याम शंकरराव येमूल, संचालक श्रीहरी हणमय्या इराबत्ती, संचालक व्यंकटेश बालाजी बोगा, संचालक लक्ष्मीनारायण शंकर देवसानी, संचालक वेणुगोपाळ केशव अंकम, संचालिका कल्पना श्रीरंग रापोल आणि प्रभारी व्यवस्थापक रामचंद्र बालराज सामलेटी यांचा समावेश आहे। जलरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत।